तर बघा विद्यार्थी मित्रहो, या लेक्चर मध्ये आपण जो युनिट आणि मेजरमेंटचा जो आपण बेसिक पार्ट चालू केलेला आहे, यामध्ये आपण आज तिसरं लेक्चर बनवत आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रहो की फिजिक्स इज डिराइव्ड फ्रॉम फ्युजिक। फ्युजिक हा एक वर्ड आहे आणि त्यापासून काय आलेला आहे, फिजिक्सचा वर्ड आलेला आहे। विद्यार्थी मित्रहो, फ्युजिक हा एक वर्ड आहे आणि फ्युजिक या वर्ड पासून फिजिक्सचा शब्द आलेला आहे। बघा, फिजिक्स इज डिराइव्ड फ्रॉम फ्युजिक, अ ग्रीक वर्ड दॅट मीन्स नेचर। म्हणजे विद्यार्थी मित्रहो, फ्युजिक हा कोणता वर्ड आहे? फ्युजिक हा ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा अर्थ काय आहे तर ते नेचरशी संबंधित आहे। बघा, अप्रोच इन्व्हॉल्व्ड आर डिवाइडेड इनटू टू हेड्स। त्यामध्ये युनिफिकेशन येतं आणि रिडक्शन येतं। युनिफिकेशन म्हणजे काय? According to this approach, world's phenomenon is a collection of universal laws in different conditions and domains। म्हणजे काय की युनिफिकेशन याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठेही गेलात, जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही गेलात, एक वेळ तुमची लँग्वेज बदलेल, त्या लँग्वेज मधून एक्सप्लेनेशन बदलेल, परंतु एखादा फिजिक्सचा लॉ असेल, फॉर एक्झाम्पल आपण न्यूटन्स लॉ घेतलं, तर न्यूटन्सचे 3 लॉ काय सांगतात आपल्याला? तर पहिला लॉज आहे एव्हरी बॉडी कंटिन्यूअस टू बी इन अ स्टेट ऑफ रेस्ट और टू मूव विथ युनिफॉर्म वेलोसिटी अनलेस और अंटिल रिजल्टंट फोर्स ॲक्ट्स ऑन इट। म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपण काय करतो, एक्सटर्नल फोर्स म्हणजे बाह्य असंतुलित बल काय करतो, प्रयुक्त करतो, त्यावेळी ती जी गोष्ट आहे किंवा ती वस्तू आहे ती आपल्या पोझिशन मध्ये किंवा आपल्या स्टेट मध्ये चेंज करते। दुसरा लॉ आहे द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम। हा न्यूटनचा आहे दुसरा लॉ जो की मोमेंटमशी निगडित आहे। आणि तिसरा लॉ आहे एव्हरी ऍक्शन और रिएक्शन आर इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन। तर विद्यार्थी मित्रो, बघा की नॉर्मली फिजिक्स इज डिराइव्ड फ्रॉम फ्युजिक। फ्युजिक हा ग्रीक वर्ड आहे आणि फ्युजिक या ग्रीक वर्ड पासून फिजिक्स नावाचा शब्द काय आलेला आहे, आपल्याला आलेला पाहायला मिळेल। आणि त्या फ्युजिक या शब्दाचा अर्थ नेचर असा आहे। अप्रोच, बघा, फिजिक्स इज डिराइव्ड फ्रॉम फ्युजिक, अ ग्रीक वर्ड दॅट मीन्स नेचर। अप्रोच इन्व्हॉल्व्ड आर डिवाइडेड इन टू हेड्स। देन वी हैव टू टॉक अबाउट द बेसिक टू कॉन्सेप्ट्स लाइक as compared to unification and reduction। तर बघा, युनिफिकेशन म्हणजे काय? अकॉर्डिंग टू धिस अप्रोच, वर्ल्ड्स फिनॉमिनन इज अ कलेक्शन ऑफ युनिव्हर्सल लॉज इन डिफरंट कंडिशन्स अँड डोमेन्स। म्हणजे काय की वर्ल्डच्या काही फिनॉमिनन आहेत, त्या वर्ल्डच्या फिनॉमिनन मध्ये डिफरंट फिजिकल लॉज आहेत, कळतंय? डिफरंट फिजिकल लॉज आहेत आणि ते डिफरंट फिजिकल लॉज काय असतात, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतात। म्हणून युनिफिकेशन म्हणजे काय? अकॉर्डिंग टू धिस अप्रोच, अकॉर्डिंग टू धिस अप्रोच म्हणजे काय? कारण फ्युजिक हा शब्द ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा अर्थ नेचर आहे, म्हणून फिजिक्सच्या अप्रोचने असं म्हणतात ते unification। according to this approach, world's phenomenon is a collection of universal laws in different conditions and domains। then reduction, as per this approach, properties of complex system are derived from its own constituents। म्हणजे एखादी फिजिक्स मध्ये सिस्टीम आहे ती कॉम्प्लेक्स आहे तर तिचे कॉन्स्टिट्युएंट्स कसे असतात, ओन असतात। म्हणून बघा विद्यार्थी मित्र, फिजिक्स इज डिराइव्ड फ्रॉम फ्युजिक, अ ग्रीक वर्ड दॅट मीन्स नेचर। अप्रोच इन्व्हॉल्व्ड आर डिवाइडेड इन टू हेड्स। युनिफिकेशन म्हणजे काय? अकॉर्डिंग टू धिस अप्रोच, वर्ल्ड्स फिनॉमिनन इज अ कलेक्शन ऑफ युनिव्हर्सल लॉज इन डिफरंट कंडिशन्स अँड डोमेन्स। रिडक्शन, as per this approach, properties of complex system are derived from its own constituents। तर बघा विद्यार्थी मित्र, या लेक्चर मध्ये मी इथेच थांबतोय आणि इथून पुढच्या भागामध्ये आपण याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत। धन्यवाद।